नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात संपादित जमीन व घरांचा योग्य मोबदला द्या. साक्री तालुक्यातील बोडकी खेडी ग्रामस्थांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. साक्री तालुक्यातील बोडकी खेडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीन व घरांचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी त्यांच्या शेत जमिनी तसेच राहती घरे संपादित करण्यात आलेली आहेत. मात्र देण्यात आलेला मोबदला अत्यंत कमी असून तो सध्याच्या बाजारभावाशी विसंगत आहे. त्यामुळे प्रभावित कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय काही ग्रामस्थांना अद्याप पूर्ण मोबदला मिळालेला नसून पुनर्वसनाबाबतही कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नाही अशी तक्रारही त्यांनी केलेली असून त्यामुळे शासनाने तात्काळ योग्य दराने मोबदला देऊन पुनर्वसनाची सोय करावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी डुक्कर जिल्ह्यावर बोडकी खेडीवरून आलो आहे. तर आमचा गाव हायवे नंबर 6मध्ये 92-93-94 गट नंबर बोडकी खेडी 101 दैवेल गट नंबरमध्ये यांनी अधिकाऱ्यांच्या चुकामुळे 15 वर्ष होऊन गेले. आज आम्हाला आजपर्यंत न्याय दिलेला नाही. मग यांनी मोजणी तर केली पण चुकीची मोजणी केली होती. मग ते आत्ता 1 वर्ष झाला तेव्हा त्यांनी नवीन हे केलं. त्याच्यामध्ये सानुग्रह राशीमध्ये यांनी घेतलं आहे. मग आमचं म्हणणं एवढं जे आम्हाला सानुग्रह राशीमधून आम्ही काय अनुदान घेणार नाही. आम्हाला निवाड्याप्रमाणे पैसे मिळायला पाहिजे मोबदला.